असे की आपण आपल्याला जे अधिकार दिले संविधानाने ते विसरलोय, आपल्याला जे हक्क दिलाय संविधानाने तो विसरलोय आपण, आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना मुलींना अशा वाईट अवस्थेत शाळेत शिकावं लागतंय. हे जेवढे शिक्षण अधिकारी आहे ज्यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे, जेवढे मंत्री ज्यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे या सरकारी शाळा चालवायची, त्यांची मुलं स्वतः कुठे शिकता? प्रायव्हेट स्कूलमध्ये, खाजगी शाळेत शिकता. ज्यांच्यावर आपण जिम्मेदारी दिलेली आहे, ज्यांना आपण निवडून आणलेलं आहे की आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही करा, आमच्या मुलांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या नीट करा, त्यांचे स्वतःचे मुलं खाजगी शाळेत शिकतात आणि परदेशात जातात. आपले मुलं या शाळेत शिकतात, 10वी नंतर मुलींचं लग्न लावून देण्यात येतं आणि मुलगा जातो कन्स्ट्रक्शनच्या कामावर, वीट भट्टीच्या कामावर, नाही तर शेतात काम करायला जातो. हेच होतंय ना. मग हे कधीपर्यंत चालणार आहे? का असंच राहायचंय आपल्याला? तर मग असं नसेल राहायचं तर आता तुमच्या जे काही वादविवाद असतील ते सोडा. आतापर्यंत जे झालं असेल ते सोडा. आता जर एक गाव म्हणून आपण सोबत नाही आलो ना, तर ही शाळा आज तुमच्या मुलांसाठी आहे, उद्या तुमच्या मुलांच्या मुलांसाठी ही शाळा असेल, ही बदलणार नाही. आणि आज जसे तुम्ही त्रासलेले, उद्या तुमच्या जागी तुमची मुलं उभा राहतील. 20 वर्षानंतरही काही बदलणार नाही. तुम्हाला एकजुटीने लढावं लागेल. तुम्हाला अधिकार दिले संविधानाने, का विसरले तुम्ही ते अधिकार? नुसते आपापसात भांडणं, जातीपातीचं राजकारण म्हणलं, धर्माचं राजकारण म्हणलं की आपण लगेच बाहेर पडतो सगळे. का आपण शाळेसाठी बाहेर नाही पडत? भीम जयंती असो, शिव जयंती असो, आपण बाहेर पडतो ना. पडतो की नाही पडतो? मग आपण शाळेसाठी का नाही बाहेर पडत? भीम जयंतीसाठी बाहेर पडलं पाहिजे, शिव जयंतीसाठी बाहेर पडलं पाहिजे, पण शाळेसाठी का नाही बाहेर पडत? मग आपण, महाराजांचंही तेच स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही तेच स्वप्न होतं, तर मग आपण ते का विसरलो? जातीपातीचं राजकारण म्हणलं की आपण लगेच सगळे निघतो बाहेर, घराबाहेर, की आमच्या जातीबद्दल असं होतंय, आमच्या धर्माबद्दल असं होतंय. अरे पण तुमच्या लेकरांची काय अवस्था ठेवली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? जसं तुम्ही जातीपातीच्या राजकारणावर, धर्माच्या राजकारणावर इमोशनल होऊन बाहेर पडतात, बोलतात, तशी तुम्ही या शाळेच्या अवस्थेवर का नाही बोलले आजपर्यंत? त्याच्यामुळे या शाळा खराब आहेत. तुम्ही प्रश्न विचारलेत, काय करसाल? पुढचं इलेक्शन येईल, पुढच्या इलेक्शनमध्ये त्यांनाच निवडून देसाल तुम्ही. आज एक गोष्ट ठरवा, ज्याला कोणाला तुमचं मत पाहिजे असेल त्याला इथे येऊन आधी शाळा नीट करावं लागेल. बरोबर. जर शाळा ही नीट होणार नाही तर त्यांना मतं जाणार नाही. बरोबर. घेता येईल शपथ आज? जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं. मी आताच म्हणतोय, जे काही वादविवाद असतील ही शाळा सुधरेल, पण त्यासाठी आधी आपल्याला सुधारावं लागेल.